श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये स्वागत आहे. फक्त पहा, जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या शारदीय नवरात्री उत्सव हा संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने सुरू आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये या सणाचं महत्त्व हे विशेष आहे. आज मी तुम्हाला आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये एका स्वामी सेवेकरी ताईंना या नवरात्रीमध्ये आलेला माता लक्ष्मीचा हा दिव्य आणि चित्तथरारक असणारा अनुभव सांगणार आहे. माता लक्ष्मी ही किती जागृत असते आणि आपल्या भक्तांच्या पाठीशी ती किती ठाम असते हे आज तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तसंच आपली जी कुलदेवी आहे ही आपल्या कुळाचं कसं रक्षण करते, आपल्या कुळाचार कसा पुढे नेते आणि आपल्या घरामध्ये आपली कुलदेवी ही किती जागृत असते हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन त्याचं सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भक्तांनो, हा अनुभव संगमनेर येथील स्वामी सेवेकरी ताई सौ आरती विंदे या ताईंच्या घरी घडला आहे. पुढील संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. उदे ग अंबाबाई, माझे उदे ग अंबाबाई. नमस्कार, मी सौ आरती. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा प्रसंग सांगत आहे. मी राहणार संगमनेरमधील आळूकवडी या भागात. खरं तर आम्ही मूळ कोल्हापूरकडचे, मात्र पिढ्यानपिढ्यांपासून आम्ही संगमनेरलाच राहायला. पण आम्ही कोल्हापूरचे असल्याने आमची कुलदेवी ही तेथील महालक्ष्मी माता. आमच्या घरामध्ये प्रत्येकाची महालक्ष्मी मातेवरती खूप श्रद्धा, कारण ती आमच्या घराची कुलदैवता आहे. खरं तर मी आत्ता स्वामी सेवेत आली आहे, मात्र याआधी मी फक्त लक्ष्मीला पूजायचे. आमच्या घरामध्ये गणपती बाप्पा आणि कुलदेवी माता असे दोनच देव, आणि या दोन दैवतांची आमच्या घरात मनापासून श्रद्धेने सेवा केली जायची. खरं तर आमचं कुटुंब हे खूप मोठं. सासू सासरे, मला 3 दीर, पती धरून आमच्या घरात 5 पुरुष आणि 3 जावबाई, त्यांची मुलं, असा मोठा परिवार. मात्र आम्ही सगळेच खूप सुखात आनंदात एकत्र राहत होतो. आमच्या घरात भांडण, तंटा, वादविवाद ह्या गोष्टी कधीच कुणाला पाहायला मिळायच्या नाही, कारण आमचं घर हे एकोप्याने आनंदाने राहत होतं. पण म्हणतात ना की सुखाला नजर लागते, तशीच एक दिवस आमच्या कुटुंबाला नजर लागली. ताई म्हणतात, मला एक मुलगा, तो 5वीत होता, म्हणजे अगदी 10 वर्षांचा. 8 वर्ष पूर्वीची ही घटना. त्या दिवशी शुक्रवार होता आणि आमच्या कुलदेवीचा तो वार होता. मी सकाळीच पूजा आवरली, मुलाला शाळेत पाठवलं, घरातली कामं आवरली आणि देवीचं पारायण करत बसले. मला आठवते, तो मार्गशीर्ष महिना होता, म्हणजे महालक्ष्मीची सेवा करण्यासाठीच तो संपूर्ण महिना होता. मी प्रत्येक वर्षी अगदी खूप लहान होते तिथून मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीचे पारायण करत असायचे. यावर्षी देखील पारायणाचा आरंभ केला होता आणि त्या शुक्रवारी मी पारायण करायला बसले होते. मात्र या दिवशी अचानक माझ्या समोर असणारा, म्हणजे देवघरात लावलेला दिवा हा विझला. आत्तापर्यंत खरं तर कधीच असं झालं नव्हतं. हवा नव्हती, फॅन लावला नव्हता किंवा काहीच असं नव्हतं की दिवा विझेल. पण मी पारायण करत असतानाच दिवा 2 वेळा विझला आणि मनात कुठेतरी त्याचा चटका लागला. मनात हुरहुर लागते तशी हुरहुर सुरू झाली. काहीतरी अघटित घडणार हे मला जाणवू लागलं आणि त्याच्या अर्ध्याच तासात बातमी आली की तुमच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आहे. ताई म्हणतात, मला काहीच सुचेना. त्या दिवशी घरात माझा छोटा दीर आणि मी, आम्ही दोघेच होतो. खरं तर माझ्या दीरांनीच मला हे सांगितलं की आपल्या
सोहमचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि आपल्याला त्वरित निघावं लागेल. ताई म्हणतात. मी पारायणचं पुस्तक तिथेच टाकलं आणि जशी होते तशी निघून गेले. मुलाला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्याच्या डोक्याला खूप जास्त मार लागला होता. शाळेतून घरी येत असताना एका ट्रकने 2 मीटरपर्यंत त्याला फरफटत नेलं होतं. त्यावेळी त्याची ती स्थिती बघून मी तासनतास बेशुद्ध होत असे. त्या दिवशी मी मुलाला वाचवण्यासाठी महालक्ष्मीला पाण्यात ठेवलं. 8 दिवस महालक्ष्मीची मी सेवा केली. मात्र तरीही त्या दिवशी होत्याचं नव्हतं झालं. तो दिवस आमच्या आयुष्यातील काळा दिवस ठरला, कारण त्या दिवशी माझा मुलगा आम्हा सगळ्यांना सोडून कायमचा दूर गेला. ती गोष्ट आठवली की आजही काळीच चिरल्यासारखं वाटतं. त्या दिवशी रागात मी देवांना शिवाय श्राप दिले, कारण माझ्या आईचं मन खूप दुखलं होतं. मी कधीही सेवा न करण्याचं ठरवलं. देवघरातील मूर्ती मी आमच्या जुन्या तांदळाच्या साठ्यात कोंडून ठेवली, कारण आमच्या देवघरात फक्त 2च देव होते, एक महालक्ष्मी आणि एक गणपती बाप्पा. मात्र महालक्ष्मीवरचा माझा विश्वास उडाला आणि त्या रागामध्ये मी ती मूर्ती जुन्या साठवलेल्या तांदळाच्या साठ्यात ती मूर्ती मी टाकून दिली. खरं तर नंतर ती मूर्ती मी विसरूनही गेली. त्यानंतर काही दिवस हे असेच निघून गेले आणि 2 वर्षांनी मी पुन्हा गरोदर राहिले. त्यानंतर नवरात्रीच्या पहिल्याच म्हणजे घटस्थापनेच्याच दिवशी मला मुलगी झाली. खरं तर मला आणि माझ्या मिस्टरांना मुलगा हवा होता, कारण आमचा जो मुलगा गेला तोच परत येईल याची आम्हाला आशा होती. पण मुलगी झाली. घरातले सगळेच खुश होते, मात्र आम्ही मनातून थोडे नाराज होतो. आम्हाला 2 वर्षानंतर मुलगी झाली, मात्र तरीही मी देवाचं नाव घेत नव्हते, देवाला मी मानत नव्हते. खरं तर ज्या दिवशी मला मुलगी झाली त्या दिवशी ही रिस्क खूप होती. डॉक्टरांनी आई किंवा बाळ दोघांपैकी एकच कुणीतरी वाचेल असं सांगितलं होतं. मात्र त्या दिवशी चमत्कारासारखं मीही वाचले आणि माझी मुलगीही या जगात आली. आणि डॉक्टरांसकट प्रत्येकजण सांगत होता की ही फक्त दैवाची कृपा आहे, आणि म्हणूनच इतक्या रिस्की कंडिशनमधून बाळ आणि आई दोघेही वाचले आहेत. ताई म्हणतात, पण तरीही मी देवाचं नाव घेत नव्हते, कारण मी माझ्या आयुष्यातून देवाचं स्थान हे पूर्णपणे संपवलं होतं. आता माझी मुलगी 6 वर्षांची झाली आणि त्या दिवशी म्हणजे घटस्थापनेच्याच दिवशी पहाटे ती दचकून उठली. रात्रभर आमच्या महालक्ष्मीचं नाव तिच्या तोंडात होतं. आम्हाला कळेच ना तिला काय होते. त्या रात्री आम्ही तिला झोपवण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र ती झोपलीच नाही. पहाटे 5 वाजता ती बेडवर उठून बसली आणि त्या बंद असणाऱ्या आमच्या अडगळीच्या खोळीमध्ये ती आम्हाला घेऊन गेली. महालक्ष्मी आई याच ठिकाणून मला आवाज देते असं ती आम्हाला सांगू लागली. खरं तर ती मूर्ती मी तिथे ठेवले होते हे माझ्या व्यतिरिक्त कुणालाही माहिती नव्हतं. मी स्वतः देखील ते विसरली होते. मात्र त्या दिवशी आम्ही त्या अडगळीच्या रूममध्ये गेलो आणि त्या डब्याजवळ पोचलो. आमच्या अंगावर अगदी शहारे येत होते, कारण माझ्या मुलीच्या स्वप्नात सतत महालक्ष्मी माता येत होती आणि ती तिला आवाज देत होती. जेव्हा आम्ही तिथे उभे राहिलो तेव्हा आम्हालाही एकाच सुरात आवाज येत होता आणि तो आवाज माई 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 असा होता. पण असा आवाज कोण देईल आणि असा आवाज कुठून येतोय हे आम्हाला समजले नाही. खरं तर त्या दिवशी आम्ही थोडेसे घाबरलेही होतो. तिथे जाऊन अगदी उभे देखील राहिलो. मला तरीही आठवेना की तिथल्याच त्या डब्यामध्ये मी महालक्ष्मीची मूर्ती ठेवली आहे, कारण मध्ये बराच काळ लोटला होता. बरेच वर्ष गेले होते, त्यामुळे महालक्ष्मीची मूर्ती मी तिथे कुठे ठेवले हे मला आठवत नव्हते. आम्ही मुलीची समजूत काढली आणि आम्ही पुन्हा रूममध्ये गेलो. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच नेहमीप्रमाणे उठलो. त्या दिवशी घटस्थापना होती. मात्र इतक्या वर्षात आमच्या घरात कुलदेव असूनही घटस्थापना झाली नव्हती. त्या दिवशी ती दुपारी 12ची वेळ असेल.
आणि एक म्हातारी बाई जोगवा मागायला दारात आली. मी तिला जोगवा आणि त्यामध्ये 51 रुपये दिले आणि तितक्यात माझी लेक तिथे आली. तिला पाहून ती म्हातारी बाई अगदी खळखळून हसली आणि अगदी तिच्याच भाषेत माझी लक्ष्मीबाई आहे ही असं तिच्या तोंडातून ते काही शब्द निघाले. खरं तर मी तिच्याकडे पाहतच राहिले. माझी मुलगी देखील तिला बघून खूप खुश दिसत होती. आणि मग मला ती म्हातारी बाई भविष्यवाणी सांगू लागली. खरं तर माझा कधीच अशा गोष्टींवरती विश्वास नव्हता, पण ती जे काही सांगत होती ते सर्व सत्य होतं. तिने माझ्या मुलाच्या बाबतीत घडलेलं सर्व काही सांगितलं. त्याचं आयुष्य होतं ते संपलं. पण ती पुढे म्हणाली, तू ज्या देवीला कोंडून ठेवलं आहे त्याच देवीने तुझ्या पोटी लक्ष्मी टाकली. आता जा, सोडव त्या देवीला. तुझ्या पदरात सुद्धा नसलेलं सुख तिने तुला दिलं आहे. तुझ्या नशिबात अपत्य सुख नव्हतं. तुझ्या नशिबामध्ये अपत्याचा योग नव्हता आणि म्हणूनच तुझा मुलगा हा अर्ध्यात तुला सोडून गेला. पण बघ, तुझं नशीब हे त्या लक्ष्मीने बदललं आणि तुझ्यावरती दया करून तुला सोन्यासारखी लेक दिली, जी लक्ष्मीचा प्रसाद आहे. आणि तू त्याच लक्ष्मीला तांदळात कोंडून ठेवलंस. जा, तिला आधी बाहेर काढ. ती तुला आवाज देते. त्या आजीचे शब्द ऐकून मी घाबरून गेले. त्यांना कसं सगळं माहिती मला समजेना. मी घरामध्ये मिस्टरांना बोलवायला गेले आणि पुन्हा बाहेर येऊन पाहिलं तर ती म्हातारी आजी तिथे कुठेच नव्हती. मी तिला आजूबाजूला अगदी संपूर्ण रस्त्याभर सगळीकडे शोधलं, पण ती मला कुठेच दिसली नाही. मी पळत त्या अडगळीच्या रूममध्ये गेले आणि आत्ता मला सगळं आठवू लागलं. मी त्या डब्याचा शोध घेऊ लागले. शेवटी अर्धा तास शोधल्यानंतर मला तो डब्बा भेटला. मी त्या डब्याचं झाकण उघडलं. त्यात माता लक्ष्मीची मूर्ती ही अगदी वरतीच होती. जेव्हा मी ती मूर्ती त्या डब्यात टाकली होती तेव्हा ती मी खोलवर अगदी तांदळांमध्ये पुरून ठेवली होती. मात्र जेव्हा मी तो डब्बा उघडला तेव्हा ती मूर्ती तांदळाच्या वरती आली होती. मी ती मूर्ती पटकन काढली, हातात घेतली आणि मी खूप रडले. कारण मला कळून चुकलं की त्याच लक्ष्मीने माझ्या पोटी लक्ष्मी दिली. जे सुख माझ्या नशिबात नव्हतं ते सुख तिने मला दिलं. पण मी मात्र तिला ओळखण्यात चुकले. त्या दिवशी माझ्या मुलीला पडणारी स्वप्न, तिचं दचकणं आणि दारात आलेली ती म्हातारी आजी हे सगळीच देवीची रूपं होती हे मला कळून चुकलं. मला त्या दिवशी सगळं आठवू लागलं. मागच्या काही वर्षांपासून आमचा बिझनेस हा खूप लॉसमध्ये होता. इन्कम काहीच होत नव्हती. परिस्थिती ही खूप बिकट होत होती. पण माझी मुलगी जन्माला आली आणि आमचे दिवस बदलले. आमच्या घराची भरभराट झाली. तिच्या पायगुणाने आमच्या घरात लक्ष्मीची प्राप्ती झाली आणि अगदी सगळे सांगायचे की ही मुलगीच तुमची लक्ष्मी आहे. पण माझा इतका कधी विश्वास नव्हता. पण आता मात्र मला ते सगळं आठवू लागलं. मी खूप रडू लागले. मग जाऊबाईंनी मला जवळ घेतलं आणि आमच्या जवळच्या ब्राह्मणालाही घरी बोलवलं. त्यानंतर आम्ही सगळं त्यांना सांगितलं. त्यांनी आम्हाला या लक्ष्मीच्या मूर्तीला अभिषेक घाला आणि व्यवस्थित तिची पूजा अर्चा करून ही मूर्ती पुन्हा देवघरात स्थापन करायला सांगितलं. आम्ही त्याच दिवशी घरात होम हवन केलं, पूजा घातली आणि नवमीतील 4थ्याच माळीवर आम्ही तिची देवघरात प्राण प्रतिष्ठापना केली. खरंच त्या दिवशी मला कुलदेवीची लीला कळाली. कुलदेवी किती जागृत आहे. कुलदेवी ही आपल्या कित्या पाठीशी आहे हे मला तेव्हा समजून चुकले. खरं तर माझ्याकडनं जी चूक झाली त्या चुकीसाठी मी स्वतःला कधीच माफ करणार नाही. पण आता कोणत्याच जन्मात मी तिचे चरण सोडणार नाही. खरंच कुलदेवीची कृपा माझ्या आयुष्यात होती. कुलदेवीचं अगदी मी लहानपणापासून केलं असेल म्हणून कदाचित तिने मला नशिबापेक्षाही खूप दिलं. जे अपत्याचं सुख माझ्या नशिबातच नव्हतं ते तिने माझ्या पदरात टाकलं. ताई म्हणतात खरंच कुलदेवी आहे हो. फक्त श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, कारण तीच आपलं रक्षण करते.
तीच आपला कुलाचार पुढे नेते आणि तीच आपल्या आयुष्यामध्ये सुख आणते. खरं तर मी खूप कमी, पण माझी लेक आई लक्ष्मीची खूप सेवा करते. तिचा एकही असा दिवस नाही की ती लक्ष्मीचे स्तोत्र मंत्र म्हणत नाही. माझ्या आधी ती देवघरात दिवाबत्ती करते, माझ्या अगोदर ती देवघरामध्ये अगरबत्ती लावते. न चुकता ती देवीची खूप सेवा करते. आणि अगदी आता मला कळून चुकलं की ही लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे. ही खरंच लक्ष्मीने दिलेली एक देणगी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच अद्भुत अनुभव होता. अंगावर अगदी रोमांच उभे करणारा हा अनुभव होता. ज्या ताईंच्या नशिबात अपत्य सुख नव्हतं, ज्यांना पुत्र पौत्री यांचं सुख लाभणारच नव्हतं आणि त्यामुळेच त्यांचा मुलगा गेला, मात्र तरीही कुलदेवी मातेने किंवा कुलदेवीच्या कृपेने त्यांना अपत्याचं सुख मिळालं. लक्ष्मी सारखी सोन्यासारखी मुलगी या ताईंच्या घरात आली आणि देवीने मात्र या ताईंची ओटी भरून काढली. तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.